नमस्कार मित्रांनो, मी चंदू मनसरे. मी इंडिव्हिज्युअल काउन्सिलर आणि माइंड पॉवर ट्रेनर म्हणून काम करतोय. मित्रांनो, मी आज एक नवीन सिरीज सुरू करतोय, आनंदी जीवनशैली. ही संपूर्णपणे मानसिक आरोग्याविषयी जे काही विविध पैलू आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी आपण यावर काम करणार आहोत. तर त्या अंतर्गत मी आज पहिला जो विषय घेतला आहे तो म्हणजे स्ट्रेस किंवा ताणतणाव. तर साधारण स्ट्रेस हा शब्द ऐकला तरी कुठेतरी आपल्याला स्ट्रेस येतो, पण मित्रांनो मी असं म्हणेल की स्ट्रेस हा शब्द निगेटिव्ह नाही. आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या शरीरावर काही समजा आघात होत असेल किंवा आपल्यावर काही अटॅक होत असेल तर त्याला डिफेन्स करण्यासाठी एक डिफेन्स मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये तयार होतं. आणि हे कुठलं भौतिक स्वरूपात नसून हे फक्त एक हार्मोनल स्वरूपात असतं असं मी म्हणतो. किंवा आपल्या बॉडीमधले काही हार्मोन, विशेषतः कार्टिसोल आणि ॲड्रेनालिन नावाचे जे हार्मोन्स हे सिक्रेट होतात आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये एक डिफेन्स मेकॅनिझम तयार होतो. कारण मित्रांनो, आपण मानवाचा जर इतिहास बघितला तर सुरुवातीच्या काळात मानव हा फक्त अन्नाच्या शोधात फिरत होता. आणि जंगलामध्ये अन्न शोधताना समजा त्याच्यासमोर एक अचानक वाघ येऊन उभा राहिला तर त्याच्यासमोर दोनच पर्याय असायचे, एक तर फाईट किंवा फ्लाईट. म्हणजे एक तर त्या वाघाशी फाईट करणं किंवा त्या वाघापासून दूर पळणं. तर ह्यासाठी त्याच्या बॉडीमध्ये कार्टिसोल नावाचं जे हार्मोन सिक्रेट होतं की ते काय करतं की आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं आणि मग आपल्या रक्तामध्ये एनर्जी वाढते. समजा मला पळायचंय तर माझ्या पायाकडच्या भागामध्ये माझी एनर्जी वाढली नंतर मी जोरात पळू शकतो. किंवा मला लढायचंय तर माझ्या हाताच्या हातांमध्ये जर रक्त वाढलं तर मी त्याच्याशी लढू शकतो. त्यासोबत दुसरं जे हार्मोन्स आहे तुमचं ॲड्रेनालिन नावाचं, हे हार्मोन साधारणपणे तुमच्या रक्तवाहिन्या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर काम करतं. तुमच्या रक्तवाहिन्या थोड्याशा आकुंचित होतं. कारण का की त्यामुळे रक्ताचा फ्लो बॉडीमध्ये वाढतो आणि तुमची एनर्जी लेवल वाढते. त्यामुळे सुद्धा तुम्हाला पळायला किंवा फाईट करायला मदत होते. मित्रांनो, हे सांगण्याचा उद्देश काय की स्ट्रेस किंवा स्ट्रेस मेकॅनिझम कधी ऍक्टिव्हेट होते की साधारण कुठेतरी भौतिक एखादी गोष्ट किंवा भौतिक ऑब्जेक्ट आपल्या समोर आलं त्याला कोप अप करण्यासाठी आपण हे स्ट्रेस मेकॅनिझम क्रिएट बॉडीमध्ये होते. पण अलीकडे दुर्दैवाने काय झालं की आपण कुठेतरी घरात पीसी समोर बसले असतो, लॅपटॉप समोर किंवा ऑफिसमध्ये बसलेलो असतो, कुठेतरी ड्रायव्हिंग करत असतो, आपण अजून कुठेतरी असतो. प्रत्येक ठिकाणी आपण एक मनामध्ये कुठल्या तरी विचाराने एक स्ट्रेस क्रिएट करत असतो. म्हणजे साधारणपणे मी असं म्हणाल की तुमच्या समोर कोणताही वाघ नाही, परंतु वाघ पाहिला इतपत जी भीती मनामध्ये ती फक्त तुमच्या विचारांनी निर्माण करतात. त्याला मी असं म्हणाल की पेपर टायगर. तो प्रत्यक्षात वाघ नाही, पण तेवढेच वाघ पाहिल्याची जी भीती मनामध्ये निर्माण झाल्यानंतर तुमच्या ह्या गोष्टी ज्या कार्टिसोल ते त्याच प्रमाणात सिक्रेट होणार. नंतर तुमचं ॲड्रेनालिन नावाचं जे हार्मोन्स आहे ते पण त्या पद्धतीने सिक्रेट होणार. आणि ऍक्च्युली हे सिक्रेट झालेले हार्मोन्स तुमचे बॉडीमध्ये ऍज इट इज राहणार आहे. कारण तुम्ही कुठे पळत नाही किंवा कुठल्या वाघाशी लढत नाही, तुम्ही जागेवरच बसून असता. परंतु हे हार्मोन बॉडीमध्ये मग राहिल्याने काय होतं की तुमच्या रक्तामध्ये साखरेची पातळी वाढते. पर्यायाने तुम्ही टाईप 2 डायबेटीसचे पेशंट होऊ शकतात. किंवा समजा तुम्ही तुमच्या नसा रक्तवाहिन्या तुमच्या आकुंचित पावल्या तर त्या जर तशाच राहिल्या वारंवार तर तुमच्या कुठेतरी भविष्यात एखाद्या बीपीचं पेशंट तयार होऊ शकतात. किंवा कार्टिसोलचे जर लेवल तुमच्या शरीरामध्ये जास्त असेल रक्तामध्ये त्याचा परिणाम तुमच्या ब्रेनमध्ये जो हिप्पोकॅम्पस नावाचा जो भाग असतो तो तुमचा मेमरीशी रिलेटेड भाग असतो त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो. त्याच्यामुळे तुमची मेमरी पण कुठेतरी वीक होऊ शकते. त्याच्यामुळं हा जो पेपर टायगर आपण निर्माण करतोय हा याच्यावर आपण नक्कीच विचार केला पाहिजे. कारण सध्याची जी माणसाची जीवनशैली अशी बनली की कदाचित प्रत्येक जण धावतोय, प्रत्येक जण पळतोय, प्रत्येक जण एका ऑब्जेक्टच्या मागे आहे. ठीक आहे, नक्कीच ह्या गोष्टी केल्या पण पाहिजे, आपण त्या टाळू शकत नाही. परंतु त्या करताना आपण हा जो स्ट्रेस क्रिएट होतो किंवा हे जे केमिकल माझ्या बॉडीमध्ये निर्माण होते तर याला आपण कुठेतरी कोप अप करण्यासाठी काही ज्या गोष्टी ज्या आपण वारंवार म्हणजे रेग्युलर केल्या पाहिजे की हा निर्माण झालेला हा जो निगेटिव्हिटी माझ्या बॉडीमध्ये निर्माण झाली तर हे केमिकल आपण नक्कीच नष्ट करू शकतो. तर त्यातली पहिली एक गोष्ट आहे मित्रांनो की डीप बेली ब्रिदिंग. साधारणपणे आपण जर बघितलं तर तुम्ही ब्रिदिंग जे करता हे छातीच्या वरच्या भागापासूनच आपण नॉर्मली करतो. पण ऍक्च्युली असं सांगितलं गेलं आयुर्वेदात की आपण डीप ब्रिदिंग केलं पाहिजे. साधारण आपल्या नाभीच्या खालीपर्यंत आपलं पोट फुगलं पाहिजे श्वास घेताना आणि श्वास सोडताना पोट पूर्ण आत गेलं पाहिजे. कारण का शरीरातली सर्वात मोठी नर्व जो ब्रेन पासून निघते ती आपल्या मणिपूर चक्रापर्यंत येते तर ती वेगस नर्व ऍक्टिव्ह होण्याचं काम जर तिथं आपण डीप ब्रिदिंग केलं ते वेगस नर्व ऍक्टिव्ह होते. आणि पर्यायाने शरीरातल्या सर्व आपल्या ज्या नाड्या आपण ज्याला म्हणतो तर ते सर्व ऍक्टिव्ह होतं आणि आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन किंवा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन्स जास्त सिक्रेट होतात आणि ते तुमच्या कार्टिसोलचे लेवल डिक्रीज करतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे मित्रांनो लाफ्टर थेरपी. साधारणपणे आपल्या शरीराचं मेकॅनिझम असं बनलंय की आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व जवळपास 3.7 ट्रिलियन पेशी या तुमच्या ब्रेनशी कनेक्ट असतात काय आणि ब्रेन मध्ये जो काही थॉट क्रिएट होतो तो प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो आणि
पेशीचं कार्य त्याप्रमाणे चालत असतं. समजा तुमच्या ब्रेनला जर तुम्ही हसायला लागलात किंवा हसण्याची जर विचार जरी मनात आला तर तुमच्या ब्रेनमध्ये असा मेसेज जातो ऑल इज वेल. त्याच्यामुळे सर्व पेशींना एक चांगला मेसेज जातो की पेशींचं फंक्शन नॉर्मली जर झालं तर तुमच्या शरीरामध्ये साधारण सेरोटॉनिन वगैरे जे जास्त सिक्रीट होतात आणि पर्यायी ते सुद्धा कॉर्टिसॉल तुमचे जे एक्सेस जे केमिकल तयार झाले ते नष्ट करतात. पुढची गोष्ट आहे मित्रांनो मेडिटेशन. खरं तर हे खूप महत्वाचं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आपण हे नक्कीच दिवसभरातून एक 25-30 मिनिटाचा वेळ नक्कीच स्वतःसाठी काढला पाहिजे. मेडिटेशनने हे प्रूव्ह केलंय की साधारण एका मेडिटेशनच्या सिटिंगमध्ये तुमच्या कॉर्टिसॉलची लेवल ही 40% पर्यंत खाली येते. बिफोर मेडिटेशन आणि आफ्टर मेडिटेशन चेक केल्यानंतर जवळपास 40% लेवल डिक्रीज होती एका सिंगल सिटिंग मध्ये. त्याच्यामुळे आपण जर हे नियमित करत राहिलो, दुर्दैवाने आपण जरी स्ट्रेस निर्माण केला, केमिकल निर्माण केले तरी चालेल, पण त्याच्यासोबत ह्या कोपअप करण्याच्या गोष्टी जर आपण रेग्युलर केल्या तर आपण नक्की यातनं बाहेर पडू शकतो. मेडिटेशन हा तुम्ही आजपासून मी असं म्हणेल की ही तुमच्या आयुष्यामधली एक, जसं आपण ज्या दिवशी जेवण करतो त्याप्रमाणे आज मी जेवलो तर आज 100% मी मेडिटेशन केलं पाहिजे इतकी मनाशी खुणगाठ बांधा असं मी तुम्हाला ह्या निमित्ताने विनंती करतो. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे मित्रांनो एक्झरसाइज. साधारणपणे मी मगाशी उदाहरण दिलं की तो टायगरशी लढल्याने आपल्या शरीरामधले जे निगेटिव्ह केमिकल आहे ते नष्ट होतात, परंतु आपण इथं घरात बसतो आणि निगेटिव्ह केमिकल तयार करतो. पण हे जर आपण समजा एक्झरसाइज केला प्रॉपर, आपण वॉकिंग केलं, जॉगिंग केलं, रनिंग केलं, स्विमिंग केलं, जे काही एरोबिक किंवा नॉन एरोबिक एक्झरसाइज असतात हे केल्याने आपल्या बॉडीमध्ये जे काही निगेटिव्ह गोष्टी तयार झाल्या आहेत हे ऑटोमॅटिक कमी होतात किंवा नष्ट होतात आणि आपली बॉडी पूर्ववत नॉर्मल होती. त्याच्यामुळे आणि विशेषतः एरो एक्झरसाइजमुळे एंडोर्फिन नावाचं जे गुड हार्मोन आहे ते आपल्या बॉडीमध्ये सिक्रीट होतं आणि हे सुद्धा आपल्या कॉर्टिसॉलची लेवल खूप डिक्रीज करतं.